बघा इकडे आलोय आपण खंडोबाच्या देवळाला. कुकुडवाड येते तुम्हाला दाखवतो. बघा हे मागे खंडोबाचं देवळ आहे आणि नागा मागं थांबलाय. नागा दमलू चालू चालू ना आम्ही. हे कुकुडवाड गाव आहे बघा. हे बघू शकताय तुम्ही कसं आहे. इकडे एक मंदिर आहे बघा देवस्थान. नागा कसं आहे. इकडे काय दोन्ही साईडला दोन आणि पायऱ्या. चढते रहो किती वेळ चाला पाय दुखूस तर चाला. आणि आता पोचले आपण गेट पशी. हो बाई प्रवेशद्वार. आणि माग कुकुडवाड कसं आहे. डोंगरातलं गाव ना मोबाईलला रेंज ना कुठलं काय. फक्त कुकुडवाड. हो का इथं टावर दिसतोय पण या टावरला कधीच रेंज दिसत नाही. 3 टावर असून गावात एकही रेंज नाही. कसा आहे डोंगराळ भाग पूर्ण डोंगराळ वाद करते. आम्ही चालून दमलो. चला आता तुम्हाला मार्तंड भैरव जय मल्हार येळकोट जय मल्हार येळकोट उदय डोंगर आहे. आता ह्या डोंगरावर जाण्याचा प्लॅन चालू आहे आमचा पण आम्ही चालू दमलेलो आहे. आणि हो काय जय मल्हार प्रसन्न कुकुडवाड. आता आपण एवढ्या लांब आलोय चालून पण इथं काय करता कुलूपच लावलेला आहे हो काय. त्यामुळं आता जाण्यात काय जाऊ शकणार नाही आपण. तुम्हाला इथूनच झूम करून दाखवतो देव. हो काय खंडेराया आणि मंदिराच्या समोर घोडा विश्व आणि नंदी. हे सगळं मंदिराच्या आतमध्येच आहे बा. आणि ते एक फुल काढलेलं आहे मंदिराच्या वरती छान असं. पण आता आम्ही चालून दमलोया आणि इथं आलो तर मंदिराला लॉक. काय करायचं आता आलो यो काय. सुंदर असा परिसर आहे समोरच्या साईडनं. एक नंबर परिसर आहे बघा. ह्या साईडला पवनचक्की आहे लांब तिकडे दिसते का. हा एवढं खतरनाक असं वातावरण आहे. वारा तर तुम्ही बघताल तर एकदम गार वारा बघाचा. हा सुंदर असा परिसर आहे. डोंगराळ भाग पूर्ण. कुकुडवाड मान तालुका मान आहे का. कसं आहे हे नागा आणि गेचके पाहुणे इकडे बघा जरा. आता बरं करा. कसं आहे खंडोबा मंदिरचं शिखर. जय मल्हार. गॅस कशाला ठेवते तिथं. हे बघा इथे काय मंदिर हे बानवाई दिसते. आम्ही तिघच आहे बरं का. तिघांचाच आमचा खेळ चालू. इकडं आलो फिरायला मस्तपैकी उंच डोंगरावरती. हो ह्या साईडला एक आहे छान असं गार्डन आहे बघा इकडे. वाव किती सुंदर छान असा गार्डन आहे हो का. आणि इकडं आमचा नागा गेला घसरगुंडी खेळायला. नागा जाऊ दे घसरगुंडी. याचा आहे का घसरगुंडी. हा जाऊ दे सुर सटक. आणि इकडे बसण्यासाठी बाकाड केले. सुंदर असं बाकाड आहे बघा. झोका इकडे बरेच काय खेळणे आहे का. नागा पुढे माग बसायला कोणच नाही रे. जाऊ दे बसा की गेचके पाहुणे बसा की. गेचके पाहुणे बसा की त्यात. पाचशे कसं आहे बघ लय भारी. कसा आवाज आहे. हरण बसवला. रेल्वे आली. आता इकडे नागा इकडे झोक्या होते. नागा बस चल जाऊ दे. झोका आपला फास्ट मध्ये नाही तुटत. नागाच काय एवढं वजन आहे वय. गेली पाहुणे द्या झोका त्याला. जाऊ दे उडून. हा नाही तुटत. जाऊ दे. 1 2 3 स्टार्ट. गेली पाहुणे भारी झोका आहे. नाही तुटत. येऊ द्या. आम्ही तर इकडून कॅच घेतो टाकला. हा येऊ द्या पुढे.
वाव कसा मजा येते का कसा नाद करते काय झोका खेळायला लागतो या तुटका घासला पण झोकाच खेळायला लागते स्विमिंग टँक मध्ये चाललेला आहे बघा वर जाऊन अला बिना पाण्याचा स्विमिंग टँक आहे बघा वर चढून कोल्या बघ कसली भारी उडी मारली ना अरे नादच कोळा तिकडे ठिबक सिंचन आहे वाटतं जल प्रकल्प काय तर आहे तिकडे सातारा वन विभाग साताऱ्याचा आम्ही गेट खोलून आता आत चाललेलो आहे कसा सगळा डोंगराळ भाग तुम्हाला बघायच भेटणार नाही असलं वातावरण कुठंच आहे का वाव हो काय कुकुडवाडचं वॉटर सप्लाय पार्क आहे बघा आता टाकीव जायचं असं म्हणणं आहे आमचं पण आता आपण खूप वर आलेलो आहे आणि ह्या साईडला बघा टेकडी पहाड आहे मोठे मोठे पहाड आहेत वॉटर सप्लाय कुकुडवाड तो बघा हे पाण्याचा प्रकल्प आहे पुढं स्विमिंग टँक हे आपलं पाण्याची टाकी आणि असा खाली रस्ता कसा आहे असं पाय ठेवत जायचं गेसगे पाहुणं पुढे रस्ता काढायला ना आम्ही त्यांच्या माग जाऊ दे कुठं बी संपले काय हे जलशुद्धीकरण आहे हा हे म्हातारा माणूस लंगडत यायला लागले अजून चालू झालेलं नाही दिसत हे फिल्टर आहे ना हे हो पाण्याची टाकी असा डोंगराळ भागात पाण्याची टाकी केलेली आहे हे बी फिल्टरच आहेत वाटते कारण जलशुद्धीकरण